वसमत येथील प्राध्यापक शिरोमणी दत्ता चौगुले सभागृहात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त एका भव्य संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। प्राध्यापक दत्ता चौगुले यांनी स्वतः पुढाकार घेऊन आणि पदरमोड करून या कार्यक्रमाची सुरुवात केली। प्राध्यापक दत्ता चौगुले यांच्या नावावर असलेल्या या सभागृहात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल रहमान यांच्यासह अनेक माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या संगीतमय कार्यक्रमाचा शहरातील श्रोत्यांनी मनमुराद आनंद घेतला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक दत्ता चौगुले यांच्या समन्वय समितीने विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रम आपला परंपरेने चालू असल्यासारखा आहे असं मी म्हणतो। जरी मध्ये गॅप पडला असेल कोरोनामुळे, तर परत हा या टीमनी परत सुरू केलाय। खरं म्हणजे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे दत्ता चौगुले साहेबांसोबत म्हणजे मित्र म्हणून बोलणं हा वेगळा विषय आहे, पण मी त्यांचा स्वतः फॅमिली डॉक्टर होतो। त्याच्यामुळे त्यांच्याशी इतकी अटॅचमेंट होती की कधी काही विषय असले की ते एकमेकांना सांगायचे। आणि म्हणून आता तुम्ही इव्हेंट म्हणले, इव्हेंट तर एकदा त्यांची मिसेस आजारी पडली, तर रात्री मला 2ला बोलवायला आले होते, मी गेलो होतो। दुसऱ्या दिवशी मला त्यांनी म्हणले, साहेब मला वाटलं तुम्ही आता 2 वाजले, येता की नाही की? म्हणलं सर तसं नाही, आपली अटॅचमेंट अशी आहे आणि आमचं कामच आहे काय, जो कोणी कधीही आजारी पडत आम्ही गेलो पाहिजे। त्याच्यासाठीच आई वडिलांनी आम्हाला एवढं शिकवलंय लोकांची सेवा करायची, आणि त्या पद्धतीनं मी गेलो। त्यांनी खूप खूप आभार मानले, पण आम्ही नेहमीसाठीच ते एकमेकाच्या टचमध्ये असायचं। त्यांचं गायन किंवा बासरी वादन म्हणजे असं होतं की ते ऐकणारा माणूस रस्त्यावरून गेलं तरी थांबायची, म्हणजे इतकं त्याच्यामध्ये गोडी होती। तर म्हणजे आम्ही नुसतं दरवर्षी कार्यक्रम घेतो, बरं आम्ही आता इथं बोललो, गेलो घरी, विसरलो, वर्षभर काय। म्हणून आम्हाला जर आमच्या वसमत मध्ये तसा एखादा कलाकार तयार झाला तर त्याची कायमची आठवण दररोजची असते ना। म्हणून तसा कलाकार एखादा तयार केला पाहिजे, हीच मी विनंती आलेल्या कलाकारांना केलेली आहे। नवीन कलाकारांना आणि संयोजक मंडळी त्यांना काय सांगायचं? मी तेच सांगितलं, नवीन जे कलाकार शिकतील किंवा येतील मुलं, त्यांना या कलाकारांनी शिकवलं पाहिजे की बाबा हे गायन वादन याच्यामध्ये निपुण व्हायचं असं तर काय करावं लागेल तुम्हाला, हे त्यांनी शिकवलं पाहिजे ना, तरच ते तयार होतील। मध्ये अत्यंत एक चांगली प्रथा आहे आणि वसमत शहराचं नाव केवळ जिल्ह्यावर, मराठवाड्यात नाही तर त्याच्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्रात पूर्ण गाजलेलं आहे। असे हे दत्ता चौगुलेमुळे आणि दत्ता चौगुलेचा आणि वसमत शहराचा इतकं जवळचं नातं आहे। त्यांनी जवळपास या ठिकाणी 25 वर्ष सारखं काम केलं आणि अनेक मैफिला या ठिकाणी, अनेक चांगली चांगली कलाकार वसमत शहरानं दाखवून दिले। ते सर्वच बाबतीत त्यांनी जी परंपरा चालू केली ती परंपरा अखंड चालू राहावी, त्या पुढे चालू राहावी आणि ह्या दत्ता चौगुलेंचं नाव पुढेही चालू राहील, हे आपल्या वसमत वासियांचं महत्वाची जी नवीन पिढी आहे दत्ता चौगुलेला मानणारी किंवा आमच्यासाठी त्यांच्या काळातील त्यांचं हे ध्येय आहे की वसमत शहराचं नाव महाराष्ट्रात सगळीकडे गाजत पाहिजे, गाजवावं। मी आपले सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज वसमत इथे शिरोमणी दत्ता चौगुले सभागृहामध्ये गोकुलाष्टमीचा या कार्यक्रम जे आपले वसमत शहरामध्ये प्राध्यापक दत्ता चौगुले सर यांनी सुरू केला होता। बैरदी नगर वसमत इथे ते अनेक किती वर्ष त्यांनी गोकुलाष्टमीचा कार्यक्रम ठेवून देशामधले, महाराष्ट्रातले सर्व कलावंतांना वसमत एक छोटेसे गावामध्ये आणून अनेक कलाकारांना त्यांना संधी दिली। त्यांचे निधन, अपघाती निधन झाल्यावर नगर परिषद, वसमत नगर परिषदचा मी अध्यक्ष होतो आणि त्या सभागृहामध्ये असा आम्ही ठराव केला की शिरोमणी दत्ता चौगुले सरांनी आपल्या वसमत शहराचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये नाव आपला केलेलं आहे। एक वसमत नगर परिषदेने त्यांच्या नावावर एक सभागृह वसमत शहरामध्ये सांस्कृतिक सभागृह व्हायला पाहिजे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।